अजय क्षीरसागर यांनी असं म्हटलंय की जे लोक आता शक्तीपीठ महामार्गाला विरोध करतायत तर शक्तीपीठ महामार्गाला नाही तर महाराष्ट्राच्या विकासाला ते विरोध करतात. त्यांना माझी विनंती आहे की 100 कोटीचे रस्त्याचं पहिलं सांगा म्हणा आणि शासनाला सांगून एखादा 1000 कोटी रुपये बाबा शहरातल्या मतदारसंघासाठी आणा म्हणा. एवढं काम तुम्ही केलं तर मी हत्तीवरून मिरवून काढतो म्हणा. तुमचे 1000 कोटी रुपये आणून शहरातले रस्ते तेवढे दुरुस्त करा म्हणा. तेच मी बघायला आलो होतो रस्त्याची परिस्थिती काय आहे. तर मला असं वाटतं 100 कोटीच्या रस्त्यापैकी 95% रस्ते पूर्ण झालेले आहेत. नागरिक समाधान आहेत. आता विरोधकांचं समाधान कसं होणार ते आम्ही करू शकत नाही. एकंदरीत जर बघितलं तर गेल्या 6 महिन्यामध्ये दिवस रात्र आम्ही काम केलं. आज कोल्हापुरातील सगळे रस्ते 100 कोटीचेच नव्हे गल्लीबोळातले रस्ते अतिशय चकचकीत झालेले आहेत असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही. लोकांच्या मध्ये संभ्रम पसरवायचा हेच विरोधकांचं काम आहे. त्यांना काय बोलायचं आपण. ताई आपल्या सर्वांना माहित आहे आपण सर्वजण कोल्हापूर शहरातील मंडळी सज्ञानी आहोत. खरं म्हणजे 220 कोटीचा IRP प्रकल्प कोणी आणला. लोकांच्या माथी मारला. टोलचं पाप लोकांच्या माथी मारलं. हे सगळं टोल कोल्हापुरातील लोकांच्यावर बसू नये यासाठी ह्या नालायकांच्यावर 750 कोटीची शासनानं ओवाळणी करून त्या IRP ला पैसे दिलेले. हे काय मोठ्या तोंडानं बोलतात. इतके वर्ष सत्ता भोगतायत. लाज वाटायला पाहिजे ना. कोल्हापुरात प्राथमिक सोयीसुविधा नव्हत्या हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून एक प्रकल्प तो पण मी आमरण उपोषणाला बसलो. काळमावाडी धरणाचा तो मंजूर झाला. स्वतः आंघोळ करतात. लोकांना त्याचा काय उपयोग आहे का त्याचं पहिला त्यांनी काय ते सांगावं. दुसऱ्याची मापक काढू नये. सरकार म्हणून आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातील महाराष्ट्रातील तमाम लोकांना न्याय द्यायला सक्षम आहोत. कोल्हापूर जिल्ह्याचाच विचार जर केला तर कन्व्हेन्शन सेंटर सुरू आहे. IT पार्क आलेला आहे. रंकाळा बदलताना आपल्याला दिसतोय. अनेक गोष्टी आम्ही करतोय. हद्दवाढ निश्चितपणे होणार. आणि म्हणून विरोधकांना आता उत्तर देण्या एवढं मोठे ते नाहीच आहेत. लोकांनी त्यांना घरी बसवलेलं आहे. आणि म्हणून काही बोलायचं संभ्रम निर्माण करायचा. मला वाटतं कोल्हापुरात एक कोणतरी असा बडबडत असतो नेहमी. आता सतेज पाटील पण तसेच होतात की काय असं मला वाटायलंय.